आपण चाललेलो बघा आता. अरे हो 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 हसतंय पाय अडकणार होता पण देवाने वाचवलं. तर आपण चाललोय बघा आता. आपल्या आराम वगैरे झालेला आहे. आपण सकाळी गंगा वगैरे बघितली, डबल येऊन आराम केला 4 तास आणि आता आपण एका नवीन स्पॉटवर चाललेलो आहे जे की आपल्यालाच नाही भेटलं तसं सांगू. तर येऊन राहा, सगळ्या गोष्टी टायमात होतील, सगळ्या गोष्टी वा. आणि चांगला व्हिडिओ जर चांगला वाटला तर एक लाईक द्या, कारण आपण भीक तर नाही मागणार, पण तुम्हाला चांगलं वाटतं तर द्या, ठीक आहे. ओके, भेटू सेकंड पार्टमध्ये. मित्रांनो, ही जी हॉटेल आहे ही बघा, ही आपली हॉटेल आहे आणि असं एक गल्ली बघा समोरून, आणि ही गल्ली कोणी येऊ शकतो. आणि आता आपण त्या नवीन स्पॉटवर चाललेलो आहे जे की मला पण माहीत नाही, तर तिथे जाऊन समजेल आपल्याला तिथं काय कल्चर आहे काय नाही. तर बघा असलं मार्केट आहे बघा हरिद्वारचं. आणि हे जे आहे हे हरी की पुई आहे आणि भरपूर जण मतलब फिरण्यासाठी लय भारी वातावरण. आणि तुम्ही बघू शकता ते जे मंदिर दिसतं बघा, ते बघा ते देवीचं मंदिर आहे. तर आपण तिथं पण जाणार आहे, तर वरती आपण ट्रेक करून जाणार. आणि हे बघा आमचं कार्टून. मित्रांनो बघू शकतात हा व्ह्यू, आणि आपण त्या स्पॉटला जाणार आहोत, दिसतंय तिथे. तर आपण सध्या आमचा मूड झाला आहे की माझा मित्र म्हणतोय की आपण ते सगळ्यात पहिले तिकडे जाऊ, नंतर मग इकडं एक देवीचं मंदिर आहे वरती, थोडं वरती, नंतर तिकडे जाऊ. बघा व्ह्यू बघा, कसलं सुंदर असं वातावरण आहे बघा. आणि एवढ्या उन्हामध्ये आता किती वाजले बघा, 2 वाजता, एवढ्या 2 वाजून बघा, 2 वाजून 30 मिनटं झालेले बघा. एवढा भर उन्हात आपण चाललेलो आहे आपल्या डेस्टिनेशनला. पण ऊन एवढं काही लागत नाही, कारण आपण मंदिराला वगैरे आणले. तर तुम्ही जेव्हा आले ना, तर जर का उन्हाळ्यामध्ये जर का आले तर सगळे टोपी वगैरे सगळे सामान वगैरे घेऊन या, जेणेकरून तुम्हाला ऊन वगैरे लागणार नाही, किंवा रुमाल वगैरे घेऊन या. तर सगळे जे रिक्वायर्ड मटेरियल आहे ते घेऊन या. बघा कसला व्ह्यू आहे भारी. आणि इकडं लोक आंघोळ करतात मस्त. आपण पण आंघोळ वगैरे करणार आहे गंगेमध्ये, गंगा स्नान करणार आहे संध्याकाळी. तर चला कंटिन्यू करू नंतर. तर राईट लाईन तिकीट देणार आहे आपण. राईट राईट राईट. अगर हम ठान ले तो कुछ भी कर सकते हैं, पानी को क्या हम हाथ से भी ला सकते कर रहे हैं. आपण थोडंसं निवांत बसलेलो कारण ऊन लागलं होतं. तर इकडून 200 ते 300 मीटरवर जायचा रस्ता आहे मंदिराकडे, आणि आपल्याला मामांनी रस्ता सांगितलेला आहे हरिद्वारचं नाव. तर निघू आपण थोड्या वेळात, आराम करू. भाई आशिक हो तो ऐसा हो, काम धंधा छोड़ दिया और सीधा सो दिया, अपना तो क्या है भाई, जहाँ चाहे सो लेंगे. और 10 रुपये में 5 आएगा. खा के देखते हैं, टेस्ट देखते हैं कैसी है ऋषिकेश यानी हरिद्वार की पानी पूरी. और ये बंदा नहीं खा रहा है, चलो ठीक है देखते हैं. ये पानी पूरी भी अच्छी है, खाली टेस्टी है. आप अगर इधर आओ मंदिर के पास तो ज़रूर खाना. और इसके बाद हमने उस भैया से आइसक्रीम ले ली, अच्छी है टेम्परेचर के साथ, गुड. 20 रुपये में पहिल्या पायरीचं दर्शन आपण घेतलेलं आहे. सुंदरसं एंट्रन्स आहे बघा. आणि आपण आता निघलेलो आहे बघा. तर 2 किलोमीटरचं हे मंदिर आहे बघा. तर लवकरात लवकर आपण हा ट्रेक मतलब मिनी ट्रेक कंप्लीट करू. वरती दर्शन वगैरे घेऊ, थोडंफार शूट वगैरे करू आणि वापस लगेच खाली येऊ. आणि
नंतर त्या तिखडल्या देवीच्या मंदिराकडे जाऊ. तर स्टे ट्यून. आपण वरती पोहोचलेलो आहे, बघू शकतात. कसलं भारी मार्केट आहे लस्सी. आणि आपण चाललेलो आहे आता दर्शनाला. चप्पल वगैरे काढली. ट्रेक कंप्लीट झाला आता आपला. आता आपण जातोय दर्शनाला. इथले माकडं वगैरे कसे, माकडं वगैरे सगळे राहतात. फोन लेके भाग जाएंगे वरना. तर आपल्याला फोन चांगला पक्का पकड लागल, नाहीतर आपला 1 लाखाचं नुकसान एका झटक्यात होऊन जाईल. हे बघा, चल रे. तेरा भाई मेरा भाई गजेंद्र है वो. अरे बापरे, देखा कसला व्ह्यू आहे, कसला कॅमेरा. आपण जेव्हा स्वतः अनुभव करतो तेव्हा ती वेगळीच मजा राहते. अशा कॅमेऱ्यात बघून आपण फक्त बघू शकतो, पण स्वतः अनुभव करून त्या गोष्टी आपल्या डोळ्यात राहतात. तो वेगळाच अनुभव राहतो. तर मी म्हणेल तुम्ही पण या हरिद्वारला आल्यावर या ठिकाणी. तर चला आता समोर जाऊ. आणि बघा कसलं आहे, असं सगळे भारी वातावरण आहे. आणि हे रिटर्न वे ऑफ उत्तर कुष्टवी आहे. आपली मराठी थोडी कच्ची आहे, कारण आपण CBSE वाले, इंग्लिश स्कूलवाले. चलो चलो. पण मित्रांनो, बाकी काही असू दे, आपला महाराष्ट्र आणि आपले महाराष्ट्रातले जेवण वगैरे गोष्टच नाही. आपण इंडिया, जर गोष्ट इंडियाची आली ना, तर मी तर टॉपला पिरियड इंडियालाच आहे. कारण नाही, भारत जसा आहे कोणी नाही. चला पुढे जाऊ. आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा टॉप वरून. कसलं भारी वातावरण आहे बघा. जर उन्हाळ्यात असं दिसू शकतं, तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात कसं दिसेल. तर मी तर तिन्ही सीझनमध्ये व्हिजिट करणार आहे, जसं पैसा आला तसा. चला. यहाँ निकाल देना, सामने मंदिर आएगा, भीतर निकालो भैया. मंदिर हमारा चले में देगा बहुत प्रसाद. आणि आमची गंगा स्नान झालेले आहे. केसावर फुगे फुगे घ्या फुगे.
फायनली आपण गंगा आरती घेतलेली आहे आणि सध्या चालू पण आहे गर्दी असल्यामुळे. आणि आपण फ्रंटमध्ये पण शॉट घेतलेला आहे, तसं आपल्या रील्समध्ये किंवा व्हिडिओमध्ये येईलच. आणि आपल्या आपला जो व्लॉग आहे त्या व्लॉगमध्ये प्रॉपर आरती घेतलेली आहे आपण. कारण मी माझ्या मित्राला त्या साईडला उभं केलं तर मी अलीकडल्या साईडला होतो. आम्ही दोघं पण जवळ होतो, तर दोन्ही अँगलचे व्हिडिओ आलेले आहे. तर आरती पण बघू शकतो तुम्ही. बघा आता शूट्स वगैरे चालू आहे, बघू शकता. खूप भारी झाले आणि आपण आरती घेतलेली आहे आणि शूट पण झालेलं आहे आपल्या एकदम भारीमध्ये. आणि आता आपलं हरिद्वार कंप्लीट झालेलं आहे बघा. आता आपण आपल्या नेक्स्ट याला जाऊ शकतो, नेक्स्ट स्पॉटला, जे की आहे ऋषिकेश. तर नेक्स्ट याला आपण जाऊ शकतो. हरिद्वार कंप्लीट झालेलं आपलं पूर्णपणे झालेलं आहे. आणि पोस्टवरून आणि रील्सवरून आणि आपल्या ब्लॉगवरून सगळीकडून आपण तुम्हाला कंटेंट बघू शकतो. हा जो फ्लो आहे तिकडल्यापेक्षा जास्त फ्लो आहे. हे ब्लर होतं आहे बघा, कारण सिनेमॅटिकमध्ये शूट करतो आहे आपण. हे बघा आरती घेता लोक. सभी श्रद्धालुओं मां गंगा जी की आरती का प्रसाद और चैनल गंगा माता मंदिर के सामने से प्राप्त कर लें और आरती स्थान को तुरंत खाली करें. बघू शकतात किती सारी गर्दी आहे बघा इथं. अपने सामान की सुरक्षा करें. ये सत्रों उठाएगी और गाईज आपण मित्रांनो आपण दर्शन झालेलं आहे. इथं Z+ सिक्युरिटी आहे इथं. आणि जास्त गर्दीचं वातावरण असल्यामुळे इथं खूप सिक्युरिटी आहे, बघू शकतात. असं हे सुंदरमय वातावरण आहे. आपण आलेलो आहे मार्केटमध्ये बघा. पाठीमागं पण भरपूर मार्केट आहे. तिकडला आपण शूट घेतला नाही, कारण आत्ताच आपल्याला लक्षात आलं की आपल्याला शूट घ्यायचं आहे. तर बघा हे बघा लहान लहान पोरांचं, लहान पोरं भारी आहे, एक नंबर आहे भैया. चष्मे वगैरे, बुक्स वगैरे सगळं काही गोष्टी आहे एकदम. मतलब काय बोलणार. बघा महादेवाच्या मूर्त्या बघा. हे बघा कैसे और असलं भारी मार्केट आहे आणि खूप मोठं मार्केट आहे बघा हरिद्वारचं. हे बघा ये 50 कितने भैया, कितने में? 50 रुपये में भैया. हाथ रुका दो तुम्हारा, हाथ रुका दो भैया. मैं इसको कॉलेज में लेके जाऊंगा और लड़कियों को बताऊंगा ऐसे खेलते. ठीक है भैया. और ये सही है सभी सही है. सिर्फ पैसे होने चाहिए साथ में. पैसे सोबत, वो भी कॅश सगळे. हां वो भी कॅश, ते पण कॅश. मग सगळ्या गोष्टी घेऊ शकतो आपण भैया. और कसलं मस्त वातावरण आहे बघू शकतात. हे मूर्त्या वगैरे एकदम भारी आहे बघा. इकडून हे खूप मोठं मार्केट आहे. जेवढं फिरन तेवढं कमी आहे बघा. आणि आपला व्लॉग असं परफेक्ट होणार आहे बघा. खूप लोक आपल्याला मतलब बघताय आपल्या व्लॉगमध्ये. हे बुक स्टोअर बघा, ज्याला कोणाला बुक्स वगैरे आवड असेल तर ते घेऊ शकतं म्हणे इथून. असं खूप भारी मार्केट आहे. इकडं बघा पर्स वगैरे, बॅग्स वगैरे, ब्लँकेट, बेड कवर, स्वेटर्स सगळं काही ह्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि आता आम्हाला 1 किलोमीटर झालं आहे तरी कंटिन्युअसली मार्केट चालू आहे. म्हणलं खूप मोठं हे मार्केट आहे. मतलब आता आणखीन पण समोर चालू आहे, किती लांबपर्यंत आम्हाला पण माहीत नाही. तर बघू, तुम्हाला पण दाखवतो. अशाच हे बघा बांगड्या मुलींसाठी. हे बघा चाय
और खतरनाक लोग रहते हैं भैया इधर. पंजाबी इधर भी आहे क्या? तर असलं हे वातावरण आहे. मुलांसाठी हे खतरनाक आहे बघा. बघा बच्चों के लिए क्या है? अरे क्या नाम है इसका? ये बोल रहे संतोष पागल नहीं है. कसलं भारी वातावरण आहे बघा. भैयाच्या दुकानावर तुम्ही व्हिजिट करू शकता. जर लहान पोरांचं सामान वगैरे घ्यायचं असेल और तुम्ही घेऊ शकता. शॉल वगैरे दुकान आहे. शॉल वगैरे घेऊ शकतो. और देख सकते हैं ये पसंद आई आपको हमको. मला ही आवडलेली आहे तर घ्यायची आहे. तर मावशीला काही कमी जास्त केलं तर घेऊन टाकू आपण बजेटमध्ये. आणि तुम्ही पण येऊ शकता या शॉपवरती. किती गर्दी आहे बघू शकतो. आचारचं आणि कम से कम 2 किलोमीटरचा हा मार्केट आहे बघा. हे 2 किलोमीटरचं आणखीन पण संपत नाही आहे बघा. आता इकडं आरती कंडक्ट करते बघा. इकडं ब्लर होते बघा. इकडं आरती वगैरे होते. आणि आता आपण संपलेलं आहे. आता आपण रूमवर जाईल. सकाळी त्या झोपल जेवण वगैरे करत आणि सकाळी आपण ऋषिकेशला निघाल. आपलं 12 वाजता चेकआउट सकाळच्या 12 वाजता आपण चेकआउट करणार आहे. तर भेटूया सकाळी. कंटिन्यू. बघा मित्रांनो खूप थंडगार वातावरण आहे आणि खूप मस्त वाटतं इथं बसून. आणि हा पाण्याचा जो फ्लो आहे तो इकडं जातो आहे बघा. आणि हे जे मार्केट आहे आता आपण ज्या मार्केटमधून आलो आहे बघा हेच ते मार्केट आहे. आणि हे मार्केट खूप मोठे आहे. कम से कम 2 किलोमीटरच्या रेडिएशनवर जे मार्केट आहे बघा हे. जर तुम्हाला असं वाटलं तुम्ही हरिद्वारमध्ये आले तर या मार्केटला नक्की व्हिजिट करा. आणि हरिद्वारमधली सगळ्यात मोठी आरती याच ठिकाणी होते बघा. इथं आपण जिथं थांबलो ना हे दाखवते ना इथंच सगळ्यात मोठी आरती होते. आणि तुम्ही व्हिजिट करू शकता. चला तर कंटिन्यू करू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.